अमरावतीची अमरावती तरुणीवर सामूहिक अत्याचार आहे। सर्व चारही आरोपी अटकेत आहेत। अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातली ही घटना आहे। चाकूचा धाक दाखवत अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, नेमका काय प्रकार घडलाय? लागूजी खरं बघितलं तर अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातली संतापजनक घटना आहे। पीडित तरुणी जर पाहिलं तर नोकरीच्या शोधात असताना तिला दोन तरुणी या ठिकाणी भेटलेल्या होत्या। त्या ठिकाणी एका चायनीजच्या गाडीवर तिला काही खाऊ घातल्यानंतर जर पाहिलं तर थेट त्यांनी ज्या दोन्ही महिलांना ज्या मुलीला रूम मध्ये नेलं, तेथील जर पाहिलं तर दोन नराधमांनी तिच्यावर सातत्याने अत्याचार केला आणि तिला चाकूचा घात सुद्धा एकूणच या ठिकाणी दाखवण्यात आला, धमकावण्यात आलं। मात्र संपूर्ण घटनेचा जो प्रकार आहे त्यांनी अमरावतीच्या पोलिसांनी सांगितल्यानंतर जर पाहिलं तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन महिलांना आणि दोन त्या नराधमांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे। एकूणच जर पाहिलं तर मुलीला चाकूचा घात एकूणच दाखवण्यात आलेला होता आणि तिला मारहाण सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि संपूर्ण जे पीडित महिला आहे, जी अनुसूचित जातीची असल्यामुळे चारही लोकांवर जर पाहिलं तर या ठिकाणी अॅट्रॉसिटी अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज जर पाहिलं तर त्यांना अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहे। त्यानंतर आरोपींचा PCR घेण्यासाठी जे आहे पोलीस या न्यायालयाकडे मागणी करणार आहे। सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।